नमस्कार मित्रांनो, आज मी शेळगी परिसरात जात असताना अचानकपणे शेळगी लगत असलेले कृषी खात्याचं जी ओपनली विहीर आहे त्या विहिरीच्या ठिकाणी बरेचशा घटना घडत आहे। अक्षरशः जर विहिरीपाशी जर जाऊन पाहिलं त्या विहिरीपाशी कुठल्या पद्धतीचंही संरक्षण नाही किंवा जाळी नाही, पूर्णपणे ओपनली आहे आणि इथं बरेचसे लोक दारू पितात, रातभर राहतात किंवा ही विहीर आहे पूर्णपणे अंधारात ओळखू येत नाही। इथं जे आता सध्या मयत पावलेलं आहे ती व्यक्ती कुठला आहे, कुठल्या पद्धतीचं जे ओळख पडलेली नाही त्याची अजूनपर्यंत। ह्याच्यानंतर जी कुठली घटना घडेल ही खात्याची कृषी खात्याच्या जबाबदार राहील एवढं बोलून माझ्या ह्या नागरिकाच्या वतीनं मी मागणी करत आहे की या विहिरीला लवकरात लवकर जाळी या कंपाऊंड याच्यानं बसून घ्यावे, एवढीच आमची मागणी आहे। जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने व सर्व शेळगी परिसर व इथल्या नागरिकाच्या वतीने आम्ही ही घटना वारंवार घडत आहे तरी आम्ही सगळे मिळून नागरिकांनी कृषी खात्याला एक निवेदन देऊ। त्या निवेदन जर लवकर लवकर पाठपुरावा केले तर ठीक आहे, नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू। महात्मा फुले कृषी विद्यापीठला तिथं विहीर आहे, त्या विहिरामध्ये कृषी खात्याचं विहीर आहे, त्याच्यामध्ये एक माणूस 50 ते 55 वर्षाचा माणूस आहे। तिच्या अंगावर चॉकलेट कलरची अंगी आहे, सफेद बनीन आहे आणि चटपट्या आतमधली चड्डी आहे आणि काळे आणि निळी पॅन्ट आहे। ते माणूस जे आहे विहिरीमध्ये पडला होता। ते आता पोलीस जोरबाईपेठ पोलीस चौकीचे आले साहेब, ते अधिकारी ते हवालदार समजा आलेत। आता ते माणूसचं घरचा पत्ता शोध करायला लागलेत। जे कोणाचा असेल जोरबाईपेठ पोलीस स्टेशन, सिव्हिल चौकी आणि PM मध्ये तुम्ही काढला का फायर? ते आमचा माणूस आणि आम्ही काढलेत आणि सार्वजनिक काम केलेत। हां, फायर ब्रिगेडवाल्यांनी फक्त मला रस्सीची मदत दिली, मला पटलेला नाही आणि का